शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचाच नरेंद्र सुरेश गायकवाड. हे अशीच एक सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. खरं तर आजचा कांद्याचा सीझन चालू असताना भरपूर पद्धतीने आपली 2.5 महिन्याचे कांदे म्हणजे गुलब्याचे कांदे काढायला आले. तर असंच एक अति उत्साह घेऊन नवे नवे तर उत्तम रिझल्ट आल्यानं असं सांगण्यासाठी आपल्या या दुकानामध्ये आता या ठिकाणी आमचे कस्टमर आले होते. नामदेव कोठावळे शेतकऱ्याचं नाव आहे. खरं तर कांद्याचे रिझल्ट पाहण्यासाठी तुम्ही कांद्याची साईज वरून तुम्हाला लक्षात येईलच. साईज अति उत्तम प्रतीची साईज झाली. त्याच्यानंतर त्यांना काय काय जाणवलं ते आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ. तुम्ही जरा माहिती द्या कांद्याची, काय तुम्हाला फरक काय वाटला किंवा काय असं. फरक वाटला आता की कांद्याचं लावल्यापासून जे इथून औषध मिळालं दुकानातून त्या औषधाचा त्यांनी दिल्याप्रमाणे चांगल्यापैकी रिझल्ट आहे. बरोबर आहे. आणि तणनाशक आपण किती दिवसांनी मारलं ते सांगा द्या. तणनाशक आम्ही 31 दिवसांनी मारलं. आणि तणनाशक मारल्यानंतर खताचा जो डोस टाकलाय आपण तो साधारण लगेच टाकून दिला ना गावाला गेला. हा लगेच आणि 2 डोस केले का 1 डोस केला? एकच डोस शेतकरी मित्रांनो आपण अख्खा एकच डोस दिला या कांद्याला 2.5 महिन्याच्या कांद्याला. आणि एका डोसवर आलेला हा कांदा आहे. अजून पाचवान बितवान तुम्हाला सांगतो हिरवगार आहे. मालाची साईज बीज तुमच्या लक्षात येईल. अजून माना उतरायच्यात. आणि तुम्हाला मुळीमध्ये काय फरक वाटला हो इतर कांद्यापेक्षा? मुळीपेक्षा आता फरक वाटला की त्याची मुळी हा एकदम क्वालिटी आणि सगळ्या मुळ्याला ताकद आहे. शेतकरी मित्रांनो झूम करून बघा, हे तुम्हाला दाखवतोय सगळ्या मुळ्यांच्या कांद्याच्या मुळ्या बघा तुम्ही कसल्या जबरदस्त आहे. आणि सगळे व्हाईट रूट ग्रोथ आहे बघा. एकही मुळी तुम्हाला कुठल्याही प्रकारची मर झालेली दिसून येणार नाही. त्यांना आपण खास औषध आपल्या तंत्रज्ञानावर आधारित हे औषध या ठिकाणी दिलं होतं. जबरदस्त औषध आहे. म्हणजे हे आपण कधी सोडलं होतं साधारण ते मला वाटतं 1.5-2 महिन्याचा असताना आपण त्यांना हे औषध दिलं होतं. खताचा डोस ज्यावेळी टाकला ना टाकल्या आपण पाण्यातून हे औषध सोडायला दिलं होतं. जबरदस्त रिझल्ट आलाय. आणि या सगळ्याचं गुपित हे जे तुम्ही पाहताय ना या सगळ्याचं गुपित इथं आहे बघा. हे जीनियस के प्लस औषध खूप जबरदस्त आहे. कॅन्ड फक्त नावाला नाही, सोडलं म्हणजे रिझल्टच. 100% तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. आणि हे जे औषध आहे आपण किती सोडलं होतं साधारण? तुम्ही किती सांगितलं होतं? एकरी आपण किती दिलं होतं? 2 लिटर दिलं होतं तुम्हाला. 2 लिटर. हे 1 एकर कांदा आहे ना आपला आता. हा. मी 1 एकरला आपण किती सोडलं होतं साधारण? कधी सोडलं होतं? किती महिन्यांनी सोडलं होतं? ते 2 महिने 1.5-2 महिन्यांनी साधारण अशी साईज होती का? हा. मित्रांनो एकच प्लॉट नाही, असे आपण 2-3 व्हिडिओ टाकलेत आतापर्यंत. कांद्याचा रिझल्ट पाहिजे असेल तर फक्त आपल्याला सोडायचे जीनियस के प्लस. जबरदस्त रिझल्ट. आणि आपल्याकडे मिळते. तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर 100% आपण रिझल्ट द्यायचं काम करू. बरं, फक्त नावासाठी काम करत नाही आपण क्वालिटीसाठी काम करतो. शेतकरी खुश होऊन या ठिकाणी कांदे घेऊन आलेत. कांद्याचे रिझल्ट तुम्हाला बघायला आहेत. नवे नवे आपल्या दुकानात इथं टांगलेले कांदे तुम्ही पाहू शकता. रिझल्टच्या बाबतीत 100% तुम्हाला रिझल्ट दिला जाईल. आपण याचं वजन पण करून बघू. शेतीला काट्यावर ठेवून वजन करावं किती होते बघू द्या. इथं काट्यावर ठेवायचं सोबत. इकडे बघू शकता तुम्ही 1.5 किलोचं जवळजवळ 5 कांद्याचं वजन 1.5 किलो घ्या इकडे. पाच कांद्यांचं वजन 1.5 किलो वजन आले. कांदे जबरदस्त आहेत. शिवाय क्वालिटी आहेत. अजून पातोनातला रस उतरायचा आहे. आजच तुम्ही साईज जर बघितली तर साधारणतः एक वितामध्ये आपल्या बसत नाही एवढी साईज आहे. बरं, अजून हा माल उतरायला माना जबरदस्त आहेत. पातवान हिरवगार आहे. म्हणजे हाची साईज अशी होणार आहे. आपण शेवट पण तुम्हाला एक व्हिडिओ या कांद्याचा टाकूयात. एकच नंबर रिझल्ट आहे. शेतकरी खुश आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर आम्हाला ऑनलाईनही तुम्हाला औषध आम्ही देऊ. आम्हाला फक्त 100% संपर्क करा. तुम्हाला कांद्याचा रिझल्ट ओव्हरऑल कसं काय वाटला? चांगला वाटला. खुश आहे तुम्ही? खुश. तुम्ही शेतकऱ्याला काय सांगणार? काय सांगणार आता तुमच्या दुकानदाराकडून नेले हा, त्या औषध एकदम 1 नंबर रिझल्ट लागला. 100% आम्हाला पुन्हा पुन्हा व्हिजिट करा. तुमचा रिझल्ट, तुमची प्रगती हेच आमचं ध्येय. हे आमचं वाक्य आहे की शेतकऱ्याची प्रगती हेच आमचे ध्येय. येतात तो आम्ही शेवटपर्यंत काम करत राहणार. 100% आपण आमच्याकडे या. 100% आपल्याला रिझल्ट दिला जाईल. आणि तोही विश्वासाने. विश्वास हेच नातं. धन्यवाद.